मंठा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध मोहन अग्रवाल। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे डॉक्टर आशिष तिवारी मंठा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंठा शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगताना शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून मंठा शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन दिनांक 9 मार्च 2024 रोजी शनिवार रोजी मंठा येथील रस्ते भूमिपूजनाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत असताना केले आहे। मंठा शहरातील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स ते जैन मंदिर मार्केट यार्ड सिमेंट रस्ता 40 लाख रुपये, वॉर्ड क्रमांक 15 मधील दलित वस्ती सुगंधानगर 10 लाख रुपये। येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अग्रवाल यांनी आपण मंठा शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचं सांगत असताना उपरोक्त विकास कामाचे भूमिपूजन केलं। यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव बोराडे, कल्याणराव खरात, कैलास बोराडे, आनंदराम सोमाणी, मनोज कासट, शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे, युवा सेना जिल्हा प्रमुख योगेश गणगे व इतर पदाधिकारी अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरे पंत घेऊन समोर अरे विष्णू भाऊ चला या आता तिथून रिबिन द्या कायची कुठे फोटो काय करा मागून घ्या सगळे आले हा व्हिडिओ आहे असं मागून घे ना वाटेव अध्यक्ष वान तुम्ही अध्यक्ष भगवानराव त्याला फाडा पहिले तुमच्या उंच हाताने घ्या जरा मागून घे या मागे अंदर किती फॉर्म टाकायचा घ्यायचं नाही पॉकेट कोणतं घ्यायचं 30 वाला काय सत्काराचं घे यांचा सातत्याने प्रश्न होता की आपण दीपावली स्नेहनिमित्तानं या ठिकाणी आलो होतो आणि या भागातला एक रस्ता राहिला होता। त्यावेळेस मी प्रल्हादरावला म्हणलो होतो की आपण काही करून हा रस्ता करून टाकू आणि आज माननीय आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण हा रोडाला निधी आणला। निधीच नाही तर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि वर्क ऑर्डर झाली। पूर्ण काम या ठिकाणी होणार आहे। परतूर शहरामध्ये परतूर ग्रामीणमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात कामं चालू आहेत आणि याही भागामध्ये प्रल्हादराव आणि उदय बोराडेच्या पुण्यावर आपण त्या दिवशी पेव्याला सुद्धा निधी दिलेला आहे। अजून बऱ्याच ठिकाणी या भागात निधी दिलेला आहे आणि मंठा शहरात अजून काही त्यांची कामं त्यांनी सुचविलेली आहे। आता हे मार्चच्या नंतर जी अर्थसंकल्पात तरतूद होणार आहे आणि मार्चच्या नंतर एप्रिल मे महिन्यामध्ये आपण अजून काही मंठा शहरातले जे काही विकासाची कामं असतील प्रल्हादराव तुम्ही सुचवा, ते कामसुद्धा आपण तातडीने या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू। आणि विकास काम करत असताना आपण कधी राजकारण केलं नाही। प्रल्हादरावची सारखी मागणी होती की बाबा एवढीच गल्ली राहिली, काय अडचणी असतील त्यांनी सगळे लोक आता जरी आज आपल्यासोबत असले नसले तरी हे आपले आनंदराजी असतील, लखोटियाजी असतील, हे सर्व आपले जुने सहकारी आहे आणि शेवटी सत्तेत येणाऱ्या माणसांनी काम करावं हा त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि शेवटी सत्ताधाऱ्याकडेच लोकांची मागणी असते आणि म्हणून ती मागणी करत असताना आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवलेला आहे। परतूर तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही काम करत असताना तुम्ही कोणत्याही पत्रकार लोकांना माहिती घ्या की भाजप असो, उबाटा असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, सगळ्या लोकांना आम्ही मदत केली। प्रत्येक माणूस ज्या वेळेस माझ्याकडे आला त्या लोकांना त्या गावासाठी मदत दिली, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोक विकासाच्यासाठी एकत्र येतात
आणि आज योगायोगाने संधी मिळाली साहेबांकडे, आता जिल्हा प्रमुख पद असल्यामुळं साहेबांच्या माध्यमातून आपण निधी आणला आणि तो भाग आपल्या भागात जर दिला तर त्याचा खरा फायदा या भागातील लोकांना होतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण विकासाची कामं परतूर मंठा तालुक्यात चालू केलेली आहे. मी या कामासाठी प्रल्हादराव उदय बोराडे यांनी सातत्याने जे प्रयत्न केले त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि चांगल्या पद्धतीचं काम व्हावं. अजून काही असेल तर तुम्ही सुचवा. एप्रिलच्या 2-3 टप्प्यामध्ये आपण जे नवीन कामं सुचवायचे त्याच्यामध्ये या मंठा शहरातले राहिलेल्या कामाची आपण पूर्तता करू अशा प्रकारचं या ठिकाणी सर्वांना वचन देतो आणि थांबतो. मला बोलीला माझा मान सन्मान केला त्याबद्दल मंठा शहरातील या भागातील सर्व व्यापारी, प्रल्हादराव उदय बोराडे आणि सर्व प्रेम करणारे लोक सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी थांबले. कारण काल एकादश होती, आज दुवादश आहे. भुका सगळ्याला लागले असतील परंतु सगळेजण थांबलात त्याबद्दल सर्व व्यापारी बांधवांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या हीच आपल्याकडून प्रार्थना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.